सो आता आपण बघणार आहोत हाऊ द पीएन जंक्शन डायोड यूज ॲज अ रेक्टिफायर. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन असतो, बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि तो क्वेश्चन म्हणजे व्हॉट इज मीन बाय रेक्टिफिकेशन. सो क्वेश्चन आहे रेक्टिफिकेशन कशाला म्हणायचं. सो एकदम सोपं आहे बघा. रेक्टिफिकेशन मीन्स जे एसीचं व्होल्टेज एसी व्होल्टेजचं कन्वर्जन डीसी व्होल्टेज मध्ये करणं. दिस प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज अ रेक्टिफिकेशन. द conversion of AC voltage into DC voltage. AC व्होल्टेजचं कन्वर्जन DC व्होल्टेज मध्ये करणं, या प्रोसेसला म्हणलं जातं इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असतो व्हॉट इज मीन बाय रेक्टिफाय. सो नेक्स्ट इज व्हॉट इज मीन बाय रेक्टिफायर. पुढचा क्वेश्चन आहे की रेक्टिफायर कशाला म्हणायचं. जे काही इलेक्ट्रिक सर्किट असतात, जे इलेक्ट्रिक सर्किट एसी व्होल्टेजला डीसी व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतात, त्या इलेक्ट्रिक सर्किटला म्हणायचं असतं रेक्टिफायर. An electric circuit which rectifies AC voltage. रेक्टिफाइज म्हणजे एसी व्होल्टेजचं कन्वर्जन डीसी व्होल्टेज मध्ये करणं, याला काय म्हणलं जातं रेक्टिफाय. ओके. एसी व्होल्टेजचं कन्वर्जन डीसी मध्ये जिथं केलं जाणार आहे त्याला म्हणायचं असतं रेक्टिफाय. सो हियर इज कॉल्ड रेक्टिफायर. मग असे दोन प्रकारचे रेक्टिफायर असतात. एक असतो हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि एक असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. सो देयर इज टू टाइप्स ऑफ a rectifier circuit. दोन प्रकारचे रेक्टिफायर सर्किट आहे. एक असतो हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. सो आपल्या 12वी बोर्ड साठी आपल्याला ह्या दोन्ही सर्किटचा अभ्यास करायचा आहे. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. मग चला सुरुवात करूया हाफ वेव्ह रेक्टिफायर पासून. या नोट्स तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन कॉपी करू शकता. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमचा पॉइंट क्लिअर होत चालेल. ठीक आहे. मागच्या लेक्चरचे तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. सो नेक्स्ट पॉइंट हाफ वेव्ह रेक्टिफायर. सो हियर इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. इथून आपलं ऍक्च्युअल 12th स्टँडर्ड सुरुवात होते. सो या हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी क्वेश्चन तुम्हाला बोर्ड मध्ये विचारला जातो. क्वेश्चन कसा आहे बघा. ड्रॉ द सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम of half wave rectifier and also explain its working. हा क्वेश्चन तुमच्या क्वेश्चन बँक मध्ये पण आहे, जी बोर्डाची क्वेश्चन बँक आली त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि तुमच्या बोर्डच्या क्वेश्चन बुक मध्ये जी काही एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइज मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलाय. सो क्वेश्चन एकदम सिंपल आहे. ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग. सो सगळ्यात सुरुवातीला आपण घेऊया याची सर्किट डायग्राम कशी असेल.
So here is circuit diagram of half wave rectifier. मग आता नेहमीप्रमाणे एक सोर्स असणार आहे, तो ऑब्वियसली एसी सोर्स असेल. सो इथं घेणार आहोत आपण एसी सोर्स. सॉरी, इथं असेल अल्टरनेटिंग करंट सोर्स. त्यानंतर एसी सोर्स जर कन्वर्जन करणं गरजेचं आहे म्हणून एक ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहोत. सो हिअर वी यूज अ ट्रान्सफॉर्मर. आता कुठल्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर घ्यायचा? सो जो ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत तो असेल स्टेप अप और स्टेप डाउन टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर. इथे लक्षात घ्या, इन हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये जो ट्रान्सफॉर्मर आपण यूज करत असतो तो आयदर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल किंवा आयदर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर असेल. ही असेल त्याच्यावाली प्रायमरी कॉइल. इथं अप्लाय केलं आपण एसी व्होल्टेज, बरोबर. इथं असेल एसी सोर्स. त्यानंतर ही आली त्याच्यावाली प्रायमरी कॉइल. यानंतर असेल यावाली सेकंडरी कॉइल. सो ऑब्वियसली सेकंडरी कॉइलचा हा असेल पॉइंट ए आणि हा पॉइंट असणार आहे पॉइंट बी. मग आणि ए आणि बी ला हा जो एसी सोर्स असेल, ए आणि बी याच्यावाली आउटपुट म्हणजे सेकंडरी कॉइल असणार आहे. सो सेकंडरी कॉइलला जे आउटपुट येणार आहे ते आउटपुट ऑब्वियसली कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहे? अल्टरनेटिंग करंटच्या फॉर्म मध्ये असणार. त्यानंतर सेकंडरी कॉइलला सिरीज मध्ये, लक्षात घ्या बरं का, सेकंडरी कॉइलला सिरीज मध्ये आपण पीएन जंक्शन डायोड आणि लोड रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहोत. समजून घ्यायचं व्यवस्थित. कसे कनेक्ट केले? सिरीज मध्ये कनेक्ट केले. बऱ्याच वेळेस विद्यार्थी इथं कन्फ्यूज होत असतात की पीएन जंक्शन डायोड आणि लोड रेजिस्टन्स हे पॅरलल मध्ये कनेक्ट करता, पण सर्किट डायग्राम मध्ये पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले नाही. सो या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स जोडलाय याला म्हणायचं असतं लोड रेजिस्टन्स आणि याच्या आउटपुटला म्हणजे याच्या दोन पॉइंट्सला ऍक्च्युअल भेटणार आहे आउटपुट व्होल्टेज. इथं भेटणार आहे आउटपुट व्होल्टेज. मग हा डायोड असेल, याला म्हणतो मी डायोड टी. हा असेल पीएन जंक्शन डायोड. इथं असणार आहे याच्याला पॉझिटिव्ह टर्मिनल, इथं असणार आहे याच्याला निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. मग याचं जे आउटपुट असेल, आता आपल्याला ते आउटपुट बघायचं आहे. मग सुरुवातीला त्यांनी सांगितलं की याचं वर्किंग कसं आहे ते एक्सप्लेन करा. त्यासोबतच त्याची सर्किट डायग्राम ड्रॉ करा. सो आता सर्किट डायग्राम ड्रॉ केली. सर्किट डायग्राम मध्ये काय घेतलं तर आपण या ठिकाणी एसी सोर्स घेतला. त्यानंतर एक ट्रान्सफॉर्मर जोडला. ट्रान्सफॉर्मर दोन टाईपचे असणार आहे या ठिकाणी. आयदर तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल किंवा तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी डायोड जॉईन केलेला आहे. हा डायोड असेल आणि याच्या अक्रॉस एक लोड रेजिस्टन्स असेल. ज्यावेळेस डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहे त्यावेळेस लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी करंट फ्लो होणार आहे. मग चला आता कुठला टाइम वेस्ट न करता याच्या वर्किंग कडे जाऊया. ठीक आहे. सो सेकंड पॉइंट इज इट्स वर्किंग. ही सर्किट डायग्रामचा तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता याच्यावर वर्किंग बघूया, वर्किंग कशा पद्धतीने हा वर्क होतो. सो सेकंड पॉइंट इट्स वर्किंग. ओके. सो जे वर्किंग आहे ते वर्किंग वरती ऍक्च्युअल क्वेश्चन असतो. तसं बघायला गेलं तर ते वर्किंग खूप इझी आहे. सो घेऊया त्याच्यावर आता वर्किंग. वर्किंग मध्ये काय होतं बघा, ए आणि बी ला या ठिकाणी एक अल्टरनेटिंग व्होल्टेज आलाय. ऑब्वियसली स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याचं व्होल्टेज जे असेल ते कमी असेल आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल त्याचं व्होल्टेज काय असणार आहे? जास्त असणार. त्यानंतर या आउटपुट व्होल्टेजची जी पॉझिटिव्ह सायकल असेल ती पॉझिटिव्ह सायकल पॉइंट ए ला पोहोचणार आहे आणि निगेटिव्ह सायकल जी असेल ती निगेटिव्ह सायकल पॉइंट बी ला पोहोचणार आहे. मग आता याने काय झालं, ज्यावेळेस ए ला पॉझिटिव्ह सायकल येऊन जाणार आहे, बी ला निगेटिव्ह सायकल येऊन जाणार आहे. सो ए ला पॉझिटिव्ह आली म्हणजे डायोडच्या एका टर्मिनलला आलेला आहे पॉझिटिव्ह पॉइंट आणि निगेटिव्ह बी ला आलं म्हणजे डायोडच्या सेकंड टर्मिनलला आहे निगेटिव्ह पॉइंट. सो ज्या वेळेस ए ला पॉझिटिव्ह पोलॅरिटी येऊन जाणार आहे त्यावेळेस तुमचा डायोड हा कंडक्ट होणार आहे. म्हणजे डायोड इथं लिहितो मी when A is having positive polarity
डायवोड इज कंडक्ट. डायवोड इज कंडक्ट याचा अर्थ काय? तो कुठल्या याच्यामध्ये वर्क होतो? फॉरवर्ड बायस मध्ये वर्क होतो. आणि फॉरवर्ड बायस मध्ये वर्क होतो याचा अर्थ काय? तो ऍज अ क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो. काय ऍक्ट होतो? क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो. आणि ज्यावेळेस तो क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे त्यावेळेस या सर्किट मधून करंट फ्लो होणार आहे. म्हणजे आता इनपुट कसं होतं बघा ते व्यवस्थित. ए ला आला पॉझिटिव्ह टर्मिनल, बी ला गेलाय निगेटिव्ह टर्मिनल. मग आता याचं जे झालं इनपुट व्होल्टेज, आता याच्यावर आउटपुट कसं असेल? तर आउटपुट बघा, ज्यावेळेस ए ला पॉझिटिव्ह आला त्यावेळेस डायोड काय झाला? कंडक्ट झाला. आता सेकंड बघा, ज्यावेळेस ए ला निगेटिव्ह टर्मिनल जाणार आहे. आता काय झालं? ए ला आलेला आहे निगेटिव्ह टर्मिनल, ए ला काय आला आता? निगेटिव्ह टर्मिनल आला. मग ज्यावेळेस ए ला निगेटिव्ह टर्मिनल येणार, बी ला पॉझिटिव्ह टर्मिनल येणार. याचा अर्थ काय? आता ही जी निगेटिव्ह सायकल होती ही निगेटिव्ह सायकल ए पशी आली. एकदा पॉझिटिव्ह सायकल ए ला आली, आता ए ला निगेटिव्ह सायकल आली. मग ज्यावेळेस ए ला निगेटिव्ह सायकल येते सो डायोड हा कसा होणार आहे बघा. आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस मध्ये घेतलंय की ज्यावेळेस डायोडला पॉझिटिव्ह म्हणजे बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला जातो त्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस मध्ये ऍक्ट होतो. आणि ज्यावेळेस बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल डायोडला कनेक्ट होतो त्यावेळेस तो रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतो. आता इथं काय झालं? आपल्याकडे बॅटरी नाहीये, मग आपल्याकडे काय आहे? एसी सोर्स आहे. मग एसी सोर्सचा पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्मिनल भेटला, डायोड कंडक्ट झाला. आता या पॉझिटिव्ह म्हणजे एसी सोर्सचा आता निगेटिव्ह टर्मिनल भेटलाय. मग एसी सोर्सचा निगेटिव्ह टर्मिनल भेटणार त्यावेळेस डायोड इथे म्हणणार व्हेन ए इज हॅव्हिंग अ निगेटिव्ह पोलॅरिटी, आणि त्यावेळेस डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होणार. आणि ज्यावेळेस डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतो त्यावेळेस तो ऍज ओपन स्विच म्हणून वर्क करत असतो. आणि ज्यावेळेस तो ओपन स्विच म्हणून वर्क करणार आहे त्यावेळेस या रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट काय असेल? 0 असेल. करंट 0 आला म्हणजे निगेटिव्ह सायकल इथून पास होणार आहे का? नाही. तर इथं असेल निगेटिव्ह सायकल 0. मग आता पुढे काय झालं? परत ए ला पॉझिटिव्ह टर्मिनल गेला, परत रिपीट करता ही सायकल रिपीट होत राहणार आहे. कारण की यानंतर पुढे काय असणार आहे? इथं झालं पॉझिटिव्ह, इथं झाला निगेटिव्ह, परत काय येऊन जाणार आहे? पॉझिटिव्ह, परत काय येऊन जाणार आहे? निगेटिव्ह. मग ज्यावेळेस परत पॉझिटिव्ह येणार ए ला, तर ज्यावेळेस ए ला परत पॉझिटिव्ह येणार त्यावेळेस तुमचा डायोड परत एकदा कंडक्ट होणार. ओके, डायोड काय होणार? कंडक्ट होणार. आणि ज्यावेळेस ए ला निगेटिव्ह टर्मिनल येणार आहे, ए ला निगेटिव्ह टर्मिनल येणार त्यावेळेस तुमचा डायोड हा कट ऑफ रिजन मध्ये असेल, म्हणजे डायोड वर्क होणार नाही. हे वर्किंग असतं हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी. सो ए ला पॉझिटिव्ह टर्मिनल, डायोड हे असेल आउटपुट व्होल्टेज. ओके, डायोड काय झाला? कंडक्ट झाला. परत ए ला निगेटिव्ह व्होल्टेज आलं, डायोड हा कट ऑफ रिजन मध्ये गेला म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये गेला. ज्यावेळेस ए ला परत पॉझिटिव्ह येणार त्यावेळेस डायोड हा कंडक्ट होणार. ओके, आणि ज्यावेळेस परत ए ला निगेटिव्ह जाणार त्यावेळेस डायोड हा कट ऑफ रिजन मध्ये जाणार. अशा पद्धतीने तुमच्यावाला फॉरवर्ड बायस वर्क होत असतो. हे झालं याच्यावर सिंपलचं वर्किंग. सो आता हे जे काही वर्किंग घेतलं हे सगळं वर्किंग आपण थोडंसं रायटिंग मध्ये घेऊया जेणेकरून तुम्हाला बोर्ड साठी हे उपयोगी पडेल. सो जे काही पॉइंट्स घेतले, सो सिंपल पॉइंट घेतले. काय घेतलं? तर ट्रान्सफॉर्मर घेतला. कुठल्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर घेतला? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल. त्यानंतर पुढे काय केलं? ह्या स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरला आपण त्याच्या आउटपुटला आयदर एकदा पॉझिटिव्ह सायकल येणार, एकदा निगेटिव्ह सायकल येणार. मग ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल वरून ठरणार त्याच्यावर जे जो डायोड आहे तो डायोड कुठल्या रिजन मध्ये कंडक्ट होणार. ठीक आहे, मग चला स्टेप बाय स्टेप आपण या सगळ्या प्रोसेस समजून घेऊया. सो त्याच्यावर जे वर्किंग आहे ते वर्किंग आता मी तुम्हाला सगळ्यांना इथं नोट डाऊन करून देतो. ठीक आहे, सो याचा फर्स्ट पॉइंट बघा. फर्स्ट पॉइंट आहे द सेकंडरी कॉइल, AB of transformer is connected
connected in a series with diode D and load resistance. हे आपण सुरुवातीलाच घेतलं. लोड रेजिस्टन्सला म्हणणार आहोत आपण RL. सेकंडरी कॉइल AB सिरीज मध्ये जोडली डायोडला आणि लोड रेजिस्टन्स. ओके, सेकंड पॉइंट काय बघा, जो ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहोत तो कुठल्या टाइपचा आहे. सो आयदर इथं आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणून यूज करू शकतो किंवा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो. सो हियर इज ट्रान्सफॉर्मर is used as a step up or step down type. ठीक आहे. थर्ड पॉइंट असणार आहे. थर्ड पॉइंट म्हणजे जे एसी व्होल्टेज दिलंय ते एसी व्होल्टेज पॉइंट ए ला एव्हरी हाफ सायकल नंतर चेंज होत आहे. सो इथं घेतो मी AC voltage across the secondary coil AB changes its polarity after every half cycle. ठीक आहे. जे इथं घेतलं बघा, प्रत्येक हाफ सायकल नंतर ए ला पोलॅरिटी चेंज होते. म्हणजे पहिल्यांदा आला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि नंतर येऊन राहिले प्रत्येक हाफ सायकल नंतर निगेटिव्ह टर्मिनल. मग आता याने काय होणार, तो प्रत्येक हाफ सायकल नंतर जर समजा ए ला पॉझिटिव्ह हाफ सायकल आली तर डायोड कंडक्ट होणार आणि ए ला निगेटिव्ह हाफ सायकल आली तर डायोड काय होणार आहे, कट ऑफ रिजन मध्ये म्हणजे ओपन स्विच म्हणून ऍक्ट होणार. So next point is point number 4. इथे घेतोय आपण so here is point number 4. When positive half cycle, the note down करून घेतो. When positive half cycle begins, म्हणजे आता टर्मिनल ए ला काय कोणती सायकल आली आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल आली. द व्होल्टेज ऍट पॉइंट ए, ती व्होल्टेज ऍट पॉइंट ए is at higher potential than that of B and diode acts as a closed switch किंवा याला असं म्हणू, diode is in forward bias, that is acts as a closed switch. काय म्हणून ऍक्ट होणार आहे, ऍज अ क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार. ठीक आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे. आता काय झालं, पॉझिटिव्ह हाफ सायकल पॉइंट ए ला भेटली, पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटली. आता काय झालं, आता काय होणार आहे, ज्या वेळेस पॉइंट ए ला निगेटिव्ह हाफ सायकल भेटणार आहे त्यावेळेस बघू. सो नेक्स्ट पॉइंट, वेन निगेटिव्ह हाफ सायकल begins, the voltage at point A is at lower potential
than that of B, and diode is in a reverse bias. Reverse bias, that is acts as a closed switch. ठीक है. मग डायोड, सॉरी, the open switch असेल. ओके, diode is acts as open switch. ओके. सो डायोडला फॉरवर्ड बायस मध्ये नेण्यासाठी टर्मिनल ए चं पोटेन्शियल बी पेक्षा जास्त पाहिजे. डायोडला रिव्हर्स बायस मध्ये ठेवण्यासाठी ए चं पोटेन्शियल बी पेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. मग हे ए चं पोटेन्शियल बी पेक्षा जास्त कधी होऊ शकतं, ज्या वेळेस टर्मिनल ए ला पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटणार आहे त्यावेळेस. ए चं पोटेन्शियल बी पेक्षा कमी कधी होऊ शकतं, ज्या वेळेस टर्मिनल ए ला निगेटिव्ह हाफ सायकल भेटणार आहे त्यावेळेस. आणि हे पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल कधी भेटू शकते, ज्यावेळेस एसी सोर्स आपण यूज करणार आहोत त्यावेळेस. ओके. सो डायोड कधी वर्क झाला, म्हणजे डायोड कधी कंडक्ट झाला, तर ज्या वेळेस डायोडला एसी व्होल्टेज आणि डीसी व्होल्टेज भेटलं, अल्टरनेटिंग करंट भेटलं, त्यावेळेसच डायोड काय झाला, कंडक्ट झाला. ओके. मग हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला तो, व्हेन डायोड इज कंडक्टेड. सो एकदम सिंपल आहे, डायोड कधी कंडक्ट होणार, ज्यावेळेस त्याला अल्टरनेटिव्हली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह भेटत जाणार आहे त्यावेळेस. सो नेक्स्ट पॉइंट, diode conducts only positive half cycle of AC input voltage, बरोबर. and it blocks, next point, it blocks the current during negative half cycle of AC input voltage. ठीक आहे. सगळ्यांना हा पॉइंट व्यवस्थित समजला असेल की डायोड कधी कंडक्ट होणार, पॉझिटिव्ह हाफ सायकलला, तो कधी कट ऑफ रिजन मध्ये असणार आहे निगेटिव्ह हाफ सायकलला. सो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यावर वेव्ह फॉर्म कसा असेल. सो नेक्स्ट इज वेव्ह फॉर्म इनपुट अँड आउटपुट व्होल्टेज. वेव्ह फॉर्म ऑफ इनपुट अँड आउटपुट व्होल्टेज. या इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजचा वेव्ह फॉर्म कसा असू शकतो. चला मग बघूया याचा वेव्ह फॉर्म कसा येणार आहे. सो सगळ्यात सुरुवातीला असणार आहे इनपुट व्होल्टेज, जे की असणार आहे अल्टरनेटिंग करंटच्या फॉर्म मध्ये. सो इथं असेल इनपुट व्होल्टेज. सो इनपुट व्होल्टेज म्हणजे इथं असेल पॉझिटिव्ह, इथं येऊन जाणार आहे निगेटिव्ह. त्यानंतर व्यवस्थित घेतो. ओके. सॉरी, ओके. सो एकदा असेल पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला पोहोचणार, परत टर्मिनल ए ला निगेटिव्ह पोहोचणार, परत टर्मिनल ए ला पॉझिटिव्ह पोहोचणार, परत टर्मिनल ए ला निगेटिव्ह, आणि लास्टला काय असेल पॉझिटिव्ह. ही सायकल अशी कंटिन्युअसली होत जाणार आहे. इकडे असेल इनपुट व्होल्टेज आणि इकडे असणार आहे टाइम. ओके. पिरियॉडिक सायकल आहे, सो ऑब्वियसली टाइम प्रेझेंटच असायला पाहिजे. त्यानंतर याचं जे आउटपुट असेल ते आउटपुट बघा कसं. So here is next their output voltage.
सो इकडे असेल टाइम आणि इथं असणार आहे त्याच्यावर आउटपुट व्होल्टेज. सो आउटपुट व्होल्टेज मध्ये येऊन जाणार आहे बघा, ज्या वेळेस तो पॉझिटिव्ह असेल म्हणजे टर्मिनल ए ला पॉझिटिव्ह पोहोचणार आहे त्यावेळेसच डायोड हा कंडक्ट होणार. ज्यावेळेस निगेटिव्ह व्होल्टेज असेल त्यावेळेस डायोड हा कट ऑफ रिजन मध्ये जाणार, म्हणजे तो ऍज अ क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. परत एकदा पॉझिटिव्ह आला डायोड हा तुमच्यावाला ऑन असेल, ज्यावेळेस तो निगेटिव्ह येऊन जाणार आहे त्यावेळेस डायोड हा ऑफ असेल. परत पॉझिटिव्ह आला मग डायोड हा तुमच्यावाला ऑन मध्ये असणार आहे आणि ही सायकल अशी रिपीट होत चालेल. सो या ठिकाणी आला तुमच्यावाला पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, डायोड वर्क झाला, इथं आलाय 0. ठीक आहे. परत पॉझिटिव्ह आला डायोड कंडक्ट झाला, परत निगेटिव्ह आला टर्मिनल ए ला, इथं असेल 0. परत टर्मिनल ए ला पॉझिटिव्ह आला डायोड वर्किंग रिजन मध्ये असेल म्हणजे ऑन असणार. सो इनपुटला काय होतं, एक कंप्लीट पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल भेटली आणि आउटपुटला एका पर्टिक्युलर टाइम इंटरवल नंतर जी सायकल भेटली ती 0 आणि पॉझिटिव्हच्या टर्म मध्ये भेटली. सो जे आउटपुट आलं ते आउटपुट तुमच्याला हाफ वेव्हच्या फॉर्म मध्ये आलंय. सो आउटपुट कसं आलंय, हाफ वेव्हच्या फॉर्म मध्ये आलं. हाफ वेव्ह म्हणून याला म्हणायचं असतं हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, सगळ्यांना हाफ वेव्ह रेक्टिफायरची कन्सेप्ट होप सो व्यवस्थित समजली असेल. सो टर्मिनल ए ला गेला तर डायोड कंडक्ट होणार, टर्मिनल ए ला निगेटिव्ह आला तर डायोड हा कट ऑफ रिजन असणार. मग आता या सर्किट मध्ये थोडासा ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस पॉझिटिव्ह व्होल्टेज होतो त्यावेळेसच हा कंडक्ट झाला, निगेटिव्हला काय झाला तो ऑफ झाला. मग आपल्याला काय पाहिजे की टर्मिनल ए ला ज्यावेळेस हे निगेटिव्ह पोहोचणार आहे ना त्यावेळेस सुद्धा इथं पॉझिटिव्ह आलं पाहिजे. मग पॉझिटिव्ह आलं पाहिजे म्हणजे जे आपण सर्किट डायग्राम काढलेली आहे त्या सर्किट डायग्राम मध्ये काही चेंजेस करावे लागतील. मग चेंजेस काय आहे, चेंजेस करून जे आउटपुट भेटणार आहे त्यालाच म्हणायचं आहे आपल्याला सेकंड पॉइंट फुल वेव्ह रेक्टिफायर. सो याची सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. या आउटपुट वेव्ह फॉर्म तुम्हाला पेपरसाठी विचारलं जातं. त्यानंतर हे जे 7 पॉइंट्स आहे बोर्ड मध्ये तुम्ही या 7 पॉइंटच्या व्यतिरिक्त काही नाही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. सो याचे स्क्रीनशॉट घेत चला. त्यानंतर ही सर्किट डायग्राम, हा जो आउटपुट वेव्ह फॉर्म होता हा आउटपुट वेव्ह फॉर्म मी आपल्या कन्सेप्टच्या शेवटी तुम्हाला ड्रॉ करून दिलाय. ठीक आहे, तो लिहिला तरी चालेल. ओके, सो अशा पद्धतीने हे झालं तुमच्यावाला हाफ वेव्ह रेक्टिफायरची पूर्ण कन्सेप्ट. आता नेक्स्ट पॉइंट घेणार आहोत आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. सो नेक्स्ट पॉइंट इज फुल वेव्ह रेक्टिफायर. सो आता जाऊया पुढे. सेकंड पॉइंट असेल आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर. जसा हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी क्वेश्चन होता सेम क्वेश्चन आहे फुल वेव्ह रेक्टिफायर साठी. क्वेश्चन काय तो समजून घेऊया. सो फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी क्वेश्चन होता की ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग. सेम क्वेश्चन इथं असणार आहे. ड्रॉ द सर्किट डायग्राम for full wave rectifier and explain its working. आणि त्याचं वर्किंग काय करा, एक्सप्लेन करा. सो ज्या पद्धतीने आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी घेतलं सेम प्रोसेस आहे फुल वेव्ह रेक्टिफायर साठी. मग आता सर्किट डायग्राम सगळ्यात अगोदर आपण ड्रॉ करूया. सो सर्किट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे, एका एसी सोर्सची. सो घेणार आहोत आपण एक एसी सोर्स असेल. सो इथं असणार आहे एसी सोर्स. त्यानंतर या एसी सोर्सला जोडणार आहोत आपण एक ट्रान्सफॉर्मर. सो या ठिकाणी जॉईन केलेला आहे ट्रान्सफॉर्मर. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये जो ट्रान्सफॉर्मर घेतला तो ट्रान्सफॉर्मर होता स्टेप अप और स्टेप डाउन टाइपचा.
या ठिकाणी जो ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहोत तो ट्रान्सफॉर्मर असणार आहे आपल्याला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. इथं जरा वेगळा टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि तो आहे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. व्यवस्थित लक्षात घ्यायचं. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर म्हणजे असा ट्रान्सफॉर्मर ज्याचा सेंटर काय असतो, ग्राउंड असतो. हा पॉइंट बी असेल आणि या ठिकाणी सेंटर पासून सेंटर आपल्याला ग्राउंड करायचा आहे. सेंटर काय करायचं आहे, ग्राउंड करायचा. आणि सेंटर ग्राउंड केला तर तो ट्रान्सफॉर्मर झालेला आहे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. याचा हा सेंटर आपण काय केला, ग्राउंड केला. याला म्हणतो मी पॉइंट सी. हा झाला तुमच्यावाला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. मग आता याच्यामध्ये आपण दोन डायोड कनेक्ट करणार आहोत. सो टर्मिनल ए ला डायोड कनेक्ट केला, त्या डायोडला म्हणतोय मी D1. ओके. त्यानंतर टर्मिनल बी मध्ये सुद्धा एक डायोड कनेक्ट करणार आहोत. पीएन जंक्शन डायोडच असणार आहे तो, आणि तो डायोड आहे त्याला म्हणतो मी D2. त्यानंतर या दोघांचा एक कॉमन पॉइंट असेल, त्या कॉमन पॉइंटला म्हणतो मी P. आणि ह्या कॉमन पॉइंट पासून एक रेजिस्टन्स जोडणार आहोत. तो रेजिस्टन्स असणार आहे लोड रेजिस्टन्स. हा जॉईन केलेला आहे लोड रेजिस्टन्स, बरोबर. आणि ह्या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला भेटणार आहे आउटपुट व्होल्टेज. इथं ऍक्च्युअल भेटणार आहे आपल्याला आउटपुट व्होल्टेज. सो ही आहे याच्यावाली हाफ वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम. दोन डायोड कनेक्ट केले, टर्मिनल ए ला डायोड कनेक्ट केला, टर्मिनल बी ला डायोड कनेक्ट केला. दोघांचा एक कॉमन पॉइंट घेतला पॉइंट पी. त्यानंतर पॉइंट पी कडून आपल्याला ऍक्च्युअल एक लोड रेजिस्टन्स जोडलेला आहे. दोन टर्मिनल मध्ये लोड रेजिस्टन्स जोडला, त्याला म्हणतो मी पॉइंट क्यू आणि याला म्हणतो मी पॉइंट एस. ओके. आणि पुढे तो पॉइंट एस जो आहे तो पॉइंट सी ला काय केलाय आपण, कनेक्ट केला. मग आता हे झालं याच्यावाली सर्किट डायग्राम. आता याच्यावाली जे वर्किंग आहे ते वर्किंग कडे चालू. मग याच्यावर नेक्स्ट पॉइंट आहे वर्किंग. जसं हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी वर्किंग होतं सेम वर्किंग यासाठी सुद्धा असणार आहे, पण थोडेसे चेंजेस आहे. काय चेंजेस आहे तुम्हाला समजून सांगतो. बघा रे, आता काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंड टर्मिनलला आउटपुट व्होल्टेज आलं. मग आउटपुट व्होल्टेज कसं येणार आहे, एसीच्या फॉर्म मध्ये. म्हणजे टर्मिनल ए ला एका पिरियडिकली एकदा हाफ सायकल भेटणार आहे आणि एकदा काय भेटणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल भेटणार आहे. एकदा काय भेटेल, पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटेल आणि एकदा काय भेटणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल. मग आता असं कन्सिडर करू घ्या की टाइम टी इज इक्वल टू 0 to 1 सेकंड मध्ये, 0 to 1 सेकंड मध्ये टर्मिनल ए ला पॉझिटिव्ह टर्मिनल भेटलाय, पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटली. पॉइंट ए ला काय भेटलं, पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटली. तो समजून घ्या इथं काय काय असेल, एक ट्रान्सफॉर्मर असणार आहे. कुठल्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर असणार आहे, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर असेल. दोन डायोड कनेक्टेड असणार आहे. आणि आता काय झालं, आउटपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटली. मग इथं डायोडला काय असेल, इथं सुद्धा पॉझिटिव्ह, इथं काय असेल निगेटिव्ह. डायोड D2 ला काय असणार आहे, पॉझिटिव्ह, आणि इथं डायोड D2 ला काय असणार आहे, निगेटिव्ह. आता बघा हाफ सायकल मध्ये काय होतं, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होत होतं की हा सेंटर प्रेझेंट नव्हता, त्यामुळे जे इथं पॉझिटिव्ह आलं तर बी ला डायरेक्ट काय भेटत होतं, निगेटिव्ह टर्मिनल भेटत होता. पण आता इथं तसे चेंजेस, आता इथं थोडेसे चेंजेस आहे. काय चेंजेस आहे बघा, टर्मिनल ए ला भेटला आहे पॉझिटिव्ह पॉइंट. मग टर्मिनल सी काय करणार आहे, ग्राउंड मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. ग्राउंड म्हणजे न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करेल. न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करेल म्हणजे इथं जर त्याला पॉझिटिव्ह भेटला तर इथं काय येऊन जाणार आहे, निगेटिव्ह येऊन जाणार. आता निगेटिव्ह म्हणजे टर्मिनल सी ला काय ठेवायचं आहे, न्यूट्रल ठेवायचं. मग इथं जर निगेटिव्ह आला तिथं ऑब्विसली काय येऊन जाणार आहे, पॉझिटिव्ह येऊन जाणार आहे. सो इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, म्हणजे टर्मिनल सी काय झाला, ग्राउंड झाला. मग इथं जर पॉझिटिव्ह आला तर इथं काय होऊन जातो, निगेटिव्ह. व्यवस्थित समजून घ्या बरं का. पहिल्यांदा काय भेटलं, पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटली. कशाला भेटली, टर्मिनल ए ला. मग टर्मिनल ए ला पॉझिटिव्ह भेटलं तर पॉइंट सी ला काय असेल, इकडं निगेटिव्ह. अरे काय झालंय, हे हाफ पार्ट पासून ब्रेक झालाय. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी कॉइल होती ती हाफ पार्ट पासून ग्राउंडला गेली. मग ती हाफ पार्ट पासून ग्राउंडला गेली म्हणजे इथं काय आला, निगेटिव्ह आला. इथं काय आला, पॉझिटिव्ह आला. म्हणजे हा न्यूट्रल झाला. मग इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. मग उरला कोण, इथं अल्टरनेटिव्ह येऊन जाणार आहे, निगेटिव्ह टर्मिनल. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तुमच्यावाल्या फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर पूर्ण फुल वेव्ह रेक्टिफायर तुम्हाला विदिन अ सेकंड मध्ये क्लिअर होतो. परत एकदा सांगतो बघा,
टर्मिनल ए ला भेटली पॉझिटिव्ह हाफ सायकल, ठीक आहे. मग टर्मिनल बी आणि सी ला कुठली पॉलॅरिटी असेल हे चेक करायचं. मग कसं चेक करणार? टर्मिनल सी तर न्यूट्रल मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, न्यूट्रल मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल म्हणजे इथं जर पॉझिटिव्ह आला तर तो स्वतःला इथं निगेटिव्हला ऍडजस्ट करेल, आणि जर न्यूट्रल राहायचा असेल तर इथं निगेटिव्ह आला तर स्वतःला तो पॉझिटिव्ह मध्ये ऍडजस्ट करेल, जेणेकरून तो काय होणार? कॅन्सल होणार आणि न्यूट्रल मध्ये असेल. मग हा जर न्यूट्रल झाला तर बी ला सुद्धा काहीतरी पॉलॅरिटी यायला पाहिजे. मग बी ला जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉलॅरिटी आली, बी ला जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉलॅरिटी आली तर बी हा स्टेबल कंडिशन मध्ये असेल का? नाही. मग त्याला स्टेबलला यायचंय म्हणजे इथं पॉझिटिव्ह आला तर इथं काय होऊन जाणार आहे? निगेटिव्ह येऊन जाणार आहे. ठीक आहे. मग आता बघा हे झालं का तुमच्यावालं डायोड D1 ला होता पॉझिटिव्ह डायोड D1, आता तुमचा होऊन जाणार आहे फॉरवर्ड बायस मध्ये. कसा आला फॉरवर्ड बायस मध्ये? चेक करा. हा पी टर्मिनल असतो, हा एन टर्मिनल असतो. पी टर्मिनलला भेटला आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे तो गेला फॉरवर्ड बायस मध्ये. डायोड D2 इथं पी टर्मिनल असतो, इथं एन टर्मिनल असतो. पी ला पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच भेटायला पाहिजे तरच तो फॉरवर्ड बायस मध्ये असेल, पण झालं काय? पी ला इथं भेटलाय पॉझिटिव्ह आणि बी कडून आलाय निगेटिव्ह म्हणजे डायोड D2 कुठं असणार आहे? व्हेरी गुड, तो असणार आहे रिव्हर्स बायस मध्ये. तो कुठं असेल? रिव्हर्स बायस मध्ये. डायोड D1 कुठं असणार आहे? फॉरवर्ड बायस मध्ये. म्हणजे आता तुमचा डायोड D1 हा क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे आणि तुमचा डायोड D2 हा ओपन स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. येतंय लक्षात? ओके, समजतंय सर्वांना? मग बघा व्यवस्थित आता काय झालं? एसी सोर्स कडून पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला भेटला, सी ना असा ऍडजस्ट केलं का तो न्यूट्रल झाला पाहिजे. मग तो न्यूट्रल झाला तर बी कडे ऑटोमॅटिक कुठला पॉइंट आला आहे? निगेटिव्ह टर्मिनल आला. मग ए ला पॉझिटिव्ह भेटला तर D1 आला कंडक्टिंग रिजन म्हणजे तो आला फॉरवर्ड बायस मध्ये, आणि बी ला निगेटिव्ह टर्मिनल भेटला, बी ला निगेटिव्ह टर्मिनल भेटला. जर पी ला म्हणजे होल्सला जर निगेटिव्ह पॉइंट आला तर तो असतो रिव्हर्स बायस मध्ये म्हणजे तो काय असणार आहे? ओपन स्विच म्हणून ऍक्ट असेल. मग आता याचं आउटपुट बघा बरं का कसं येतं आउटपुट. इथं ड्रॉ करतो आउटपुट. इथं असणार आहे त्याच्यावर इनपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज मला याला म्हणजे याला अल्टरनेटिव्हली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल भेटणार आहे, बरोबर. मग आता आउटपुट काय असेल बघा. इथं असणार आहे आउटपुट व्होल्टेज, इथं असेल टाइम, इथं असणार आहे आउटपुट व्होल्टेज. मग ए ला भेटला पॉझिटिव्ह टर्मिनल. मग ए ला जर पॉझिटिव्ह टर्मिनल भेटला तर तुमचा डायोड काय होऊन जातो? कंडक्ट होऊन जातो. कुठला डायोड कंडक्ट झाला? D1 हा डायोड कंडक्ट झाला. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं समजत नाही की कुठला डायोड कंडक्ट होतो. सो डायोड जो कंडक्ट झाला तो तुमच्याला D1 हा डायोड कंडक्ट झाला. मग आता एकदा भेटली पॉझिटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह सायकलला D1 कंडक्ट झाला. सो आता पॉइंट ए ला, आता समजून घ्यायचं का, आता पॉइंट ए ला भेटणार आहे निगेटिव्ह सायकल. पहिल्यांदा भेटलं होतं पॉझिटिव्ह सायकल, आता पॉइंट ए ला काय भेटलं? निगेटिव्ह सायकल भेटली. आता निगेटिव्ह सायकल भेटतं त्यावेळेस काय होतं ते आता व्यवस्थित बघा. सो ज्यावेळेस निगेटिव्ह सायकल भेटणार आहे त्यावेळेचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे की काय होत आहे. बघा आता टर्मिनल ए ला भेटलेला आहे निगेटिव्ह पॉइंट. सो टर्मिनल ए ला भेटला आता निगेटिव्ह पॉइंट, ठीक आहे. मग टर्मिनल ए ला जर निगेटिव्ह भेटला तर हा जो ग्राउंड आहे हा न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे इथं टर्मिनल ए ला निगेटिव्ह सायकल आली तर पॉइंट सी ला येऊन जाणार आहे पॉझिटिव्ह. मग पॉइंट सी च्या एका टर्मिनलला भेटला आहे पॉझिटिव्ह तर एका टर्मिनलला काय येऊन जाणार आहे? निगेटिव्ह. म्हणजे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, टर्मिनल सी काय झाला? न्यूट्रल झाला. मग ऑटोमॅटिक म्हणजे इट सेल्फ जो पॉइंट बी असेल तो स्वतःला पॉझिटिव्ह पोलॅरिटी मध्ये ऍडजस्ट करून घेणार. हे का झालं रे? या असं ऍक्च्युअल हाफ सायकल मध्ये होत नव्हतं, तर फुल सायकल मध्ये असं का झालं? कारण की तुम्ही सेंटर ग्राउंड केला होता म्हणून. सेंटर ग्राउंडनी काय झालं तर सेंटर ग्राउंड मध्ये जर ए ला निगेटिव्ह टर्मिनल भेटत होता तर बिकॉज ऑफ ग्राउंड ऑफ सेंटर बी टर्मिनल इज ऍडजस्ट इटसेल्फ लाईक दॅट पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग आता पॉझिटिव्ह हाफ सायकल कोणाला भेटली? बी ला भेटली. कशी भेटली? सगळ्यांच्या लक्षात आलं? टर्मिनल ए ला काय होता? निगेटिव्ह सायकल आली तर सी ना असा ऍडजस्ट केला की तो 0 झाला. तो सी ना ऍडजस्ट केला 0 झाला म्हणजे सी चा इथला पॉइंट जर निगेटिव्ह आला तर बी हा स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी इथं पॉझिटिव्ह पोलॅरिटी तयार करेल. स्टेबल राहण्यासाठी स्वतःला काय करणार आहे?
पॉझिटिव्ह पोलॅरिटी तयार केली. मग पॉझिटिव्ह पोलॅरिटी ज्यावेळेस तो तयार करणार, मग आता तुम्हाला बघायचं आहे कुठला डायोड हा कंडक्टिंग रिजन मध्ये आहे आणि कुठला डायोड हा नॉन कंडक्टिंग रिजन मध्ये आहे. म्हणजे कुठला डायोड ऍज अ ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो आणि कुठला डायोड हा ऍज अ क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो, हे आता आपल्याला बघायचं. आता सगळ्यांच्या लक्षात आला असेल बघा की ओपन स्विच आणि क्लोज स्विच मध्ये कुठला डायोड वर्क होतो. सो 2 मिनिटाचं काम आहे फक्त. आता बघा इथं आहे पॉइंट पी, म्हणजे पॉझिटिव्ह पोल्स आहे. पोल्सला काय भेटला, निगेटिव्ह टर्मिनल भेटला, म्हणजे डायोड D1 आता हा असणार आहे रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस म्हणजे तो काय होणार आहे, ओपन स्विच म्हणून ऍक्ट होणार. आणि तुमचा डायोड D2 बघा, आता डायोड D2 इथं पॉझिटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आलं तर P ला ज्यावेळेस सेम पोलॅरिटी येते त्यावेळेस तुमचा डायोड D2 हा आता फॉरवर्ड बायस मध्ये वर्क होणार आहे. कशामध्ये वर्क झाला, फॉरवर्ड बायस मध्ये, म्हणजे तो ऍज अ क्लोज स्विच म्हणून वर्क होणार आहे. क्लोज स्विच म्हणून वर्क होणार. मग याचं आउटपुट कसं असेल, क्लोज स्विच म्हणून वर्क झाला म्हणजे आता रेझिस्टन्स, लोड रेझिस्टन्स अक्रॉस करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. म्हणजे आउटपुट कसं असेल, पॉझिटिव्हला झाला तुमचा डायोड D1 कंडक्ट, आता निगेटिव्ह हाफ सायकल आली पॉइंट ए ला. सो निगेटिव्ह हाफ सायकल आली असताना सुद्धा काही करंट भेटलाय, आणि तो जो करंट भेटलाय बिकॉज ऑफ डायोड D2. म्हणजे आता तुमच्याला जो डायोड कंडक्ट झाला तो कुठला डायोड कंडक्ट झालाय, तो डायोड कंडक्ट झालाय D2. या ठिकाणी बघा D2 कंडक्ट झाला. ओके, चला पॉइंट क्लिअर. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकच डायोड होता, तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 2 डायोड होते. आणि बिकॉज ऑफ 2 डायोड्स या ठिकाणी जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल होती त्या दोन्ही ठिकाणी या ठिकाणी डायोड काय झाले, कंडक्ट झाले. सो इथे येऊन जाणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो आपल्याला डायोड जे असेल तो D1 कंडक्ट होणार, बरोबर आहे. आणि पुढे परत असणार आहे निगेटिव्ह हाफ सायकल, तर आपल्याला D2 कंडक्ट होत चालेल. सो अशा पद्धतीचे याच्यावर जे आउटपुट असेल, तर आता आउटपुट बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये इथलं जे आउटपुट होतं ते 0 येत होतं, पण आता तसं होतंय का, नाही. तर डायोड D2 सुद्धा कंडक्ट होतोय. म्हणजे आता या ठिकाणी जो व्होल्टेज ड्रॉप होण्याचा प्रॉब्लेम येत होता आपल्याला, तो व्होल्टेज ड्रॉप होण्याचा प्रॉब्लेम आता इथं क्लिअर झाला. एक्झॅक्ट आता व्होल्टेज सगळ्या ठिकाणी भेटायला लागलं. पण हे व्होल्टेज जे आलं ना, ते व्होल्टेज कसं आलंय, युनि डायरेक्शन आणि पल्सेटिंगच्या फॉर्म मध्ये. जे आउटपुट आलं ते आउटपुट कशाच्या फॉर्म मध्ये आलं, युनि डायरेक्शन आणि पल्सेटिंगच्या फॉर्म मध्ये. मग चला त्याचं वर्किंग जे आता आपण सगळं काही बघितलं ते थोडं वर्डिंग मध्ये नोट डाऊन करून घेऊ, म्हणजे तुम्हाला पेपर मध्ये लिहायला सोपं होऊन जाणार आहे. सो इन वर्ड्स थोडस याला नोट डाऊन करून घेऊया. सो फर्स्ट पॉइंट फर्स्ट. सो याच्या वर्क मधील जो फर्स्ट पॉइंट, वर्किंग मधील फर्स्ट पॉइंट आहे, तो फर्स्ट पॉइंट आपण नोट डाऊन करून घेऊया. इन फुल वेव्ह रेक्टिफायर, इन फुल वेव्ह रेक्टिफायर, current flows through the load in the same direction during both half cycle of input AC voltage. ओके, जे आउटपुट आलं तेच सांगते बघा की फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये दोन्ही हाफ सायकल मध्ये करंट एकाच डायरेक्शनला फ्लो होतो. ठीक आहे, जे आपण एक्सप्लेनेशन मध्ये घेतलं तेच इथं नोट डाऊन करतोय. या असं काय झालं, तर कारण की 2 डायोड इथं कनेक्ट केले, बिकॉज 2 डायोड्स D1 and D2
are connected in such a way that diode D1 is conducted in positive half cycle and diode D2 is conducted in negative half cycle. ओके, आता हा झाला पॉइंट. हे असं कशामुळे झालं ते डायोड दोन्ही कंडक्ट होत आहे जे मी एक्सप्लेन केलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. या असं काय झालं, जो ट्रान्सफॉर्मर यूज केला तो ट्रान्सफॉर्मर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर होता, त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. सो नेक्स्ट पॉइंट. तर हे सगळं कशामुळे होतं, कारण का आपण या ठिकाणी जो सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज केलाय त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. सो नेक्स्ट पॉइंट. So point number 3 is third point. जो ट्रान्सफॉर्मर यूज करायचा आहे तो फुल वेव्ह ट्रान्सफॉर्मर मध्ये फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये जो ट्रान्सफॉर्मर यूज केलाय तो आहे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. सो ट्रान्सफॉर्मर is used in full wave rectifier is center tap type. कुठल्या टाइपचा ट्रान्सफॉर्मर यूज करायचा, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज करायचा. सो एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस विद्यार्थी कन्फ्युज होत असतात. सीईटी साठी सुद्धा याच्यावरती क्वेश्चन असतो की फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये कुठल्या टाइपचा ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये तुम्हाला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज करायचा आहे, ज्याचा सेंटर ग्राउंडला असेल तो. आणि तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये ट्रान्सफॉर्मर यूज करत असताना हा आयदर स्टेप अप टाइपचा पाहिजे किंवा स्टेप डाऊन टाइपचा पाहिजे. ओके हो. चला आता नेक्स्ट पॉइंट आहे, काय झालं मग पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये. चला आता ते चेक करूया. सो ड्यूरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड ड्यूरिंग निगेटिव्ह हाफ सायकल व्हाट हॅपन्स इन द ट्रान्सफॉर्मर वी हॅव टू चेक. सो फोर्थ पॉइंट. During positive half cycle of input voltage the point A is at higher potential than that of B, then diode D1 is in forward bias and current flows through the path. आता पाथ समजून घ्या. करंट कुठल्या पाथ मध्ये फ्लो होणार आहे बघा. ए तुमच्याला डायोड D1 कंडक्ट झाला, मग डायोड D1 ज्या वेळेस कंडक्ट होणार आहे त्यावेळेस करंटची जी पाथ असेल ती कुठली असणार आहे बघा. ए कडून करंट येणार आहे पी पॉइंट पी कडे, पी कडून जाणार आहे क्यू कडे, क्यू कडून एस कडे येणार आहे आणि एस कडून पॉइंट कुठे जाणार आहे सी कडे. सो करंटची जी पाथ असेल ज्यावेळेस डायोड D1 कंडक्ट होणार आहे त्यावेळेस ती असेल ए पी क्यू एस आणि सी. ही करंटची पाथ असेल. ठीक आहे. सो इथे नोट डाऊन करून देतो. when diode D1 is conducted, the current through the path A, P, Q, S आणि C across the load resistance. कशाच्या अक्रॉस फ्लो होणार आहे, लोड रेजिस्टन्स RL च्या अक्रॉस. आता नेक्स्ट पॉइंट घेऊया. हे झालं ज्यावेळेस पॉइंट ए ला पॉझिटिव्ह हाफ सायकल येणार आहे त्यावेळेस. काय होणार ज्यावेळेस पॉइंट ए ला निगेटिव्ह हाफ सायकल येणार त्यावेळेस.
So during negative half cycle of input voltage, the point A is lower potential than that of B, then डायव्होल्ट आता काय झालं, ए तुमच्याला लोअर पोटेन्शियलला गेला बी च्या कंपॅरेटिव्हली, मग बी च्या कंपॅरेटिव्हली ज्यावेळेस असं होणार त्यावेळेस तुमचा डायव्होल्ट D2 हा कंडक्ट होणार. कुठला डायव्होल्ट कंडक्ट होणार आहे, D2 हा डायव्होल्ट कंडक्ट होणार. देन डायव्होल्ट D2 is in D2, okay. D2 हा तुमच्याला कंडक्ट होणार आहे. D2 is in forward bias and current flows through the path. आता व्यवस्थित समजून घ्या. डायव्होल्ट D2 कंडक्ट झाला म्हणजे आता करंटची जी पाथ असेल अक्रॉस लोड रेजिस्टन्सच्या, ती आता पाथ तुम्हाला सांगायची. ठीक आहे, आता तुम्ही कोणीही सांगू शकता. करंटची जी पाथ असेल बघा, डायव्होल्ट D2 कंडक्ट झाला म्हणजे करंट जाणार आहे बी कडून P कडे, Q, S आणि C. सो डायव्होल्ट D2 ज्यावेळेस कंडक्ट होणार त्यावेळेस करंटची पाथ असेल B, P, Q, S आणि C. ही करंटची पाथ असेल. ठीक आहे, सो पाथ ऑफ करंट इज व्हेन डायव्होल्ट D2 इज कंडक्टेड, ती असणार आहे B, P, Q, S आणि C. कशाच्या अक्रॉस दी लोड रेजिस्टन्स RL. ठीक आहे, मग आता याचा वेव्ह फॉर्म एकदा ड्रॉ करून घेऊया. हे झाले 5 पॉइंट्स तुम्हाला बोर्ड साठी नोट डाऊन करायचे आहे. फास्ट मध्ये तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेत चला म्हणजे जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही नाही लिहिलं तरी चालेल, हे पॉइंट्स तुम्ही बोर्ड साठी नोट डाऊन करा म्हणजे तुमच्यावाली सगळे कन्सेप्ट क्लिअर होत चालेल. सो आता याचा वेव्ह फॉर्म जो असेल तो वेव्ह फॉर्म आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. सो नेक्स्ट पॉइंट इट्स वेव्ह फॉर्म. चला मग आता याचा वेव्ह फॉर्म बघूया. बघा या ठिकाणी मी दोन्ही रेक्टिफायर घेतलेले आहेत. दोन्ही रेक्टिफायर तुमच्या समोर आहेत. एका ठिकाणी फुल वेव्ह रेक्टिफायर आणि एका ठिकाणी हाफ वेव्ह रेक्टिफायर. तुम्ही याचे पॉइंट्स जे आहेत ते पॉइंट्स तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. थोडेसे मी झूम करतो. हो, आता योग्य असेल. सो याचे स्क्रीनशॉट घेऊन टाका म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. एका साईडला आहे, याच्या राईट साईडला आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि लेफ्ट साईडला आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. सो आता याचा वेव्ह फॉर्म ड्रॉ करूया. जसा वेव्ह फॉर्म आपण हाफ वेव्ह साठी ड्रॉ केला, सो फुल वेव्ह साठी आपण या ठिकाणी वेव्ह फॉर्म ड्रॉ करणार आहोत. सो इथं आहे नेक्स्ट पॉइंट, वेव्ह फॉर्म ऑफ इनपुट अँड आउटपुट व्होल्टेज ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, मग त्याचा वेव्ह फॉर्म कसा आहे बघा. पहिल्यांदा असेल इनपुट व्होल्टेज, सो इथं असणार आहे टाइम, इथं असणार आहे इनपुट व्होल्टेज, अल्टरनेटिवली positive and negative half cycle.
इथं असेल टाइम, इथं असणार आहे आउटपुट व्होल्टेज. सो इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इथं असणार आहे पॉझिटिव्ह. मग आता पॉझिटिव्हला डायोड D1 कंडक्ट होणार, निगेटिव्हला डायोड D2 कंडक्ट होणार. म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह सायकलला तुमचा कंडक्टिंग डायोड जो असेल तो फिक्स असणार आहे आणि निगेटिव्ह सायकलला सुद्धा तुमचा कंडक्टिंग डायोड हा काय असेल, फिक्स असेल. मग बघा पहिल्या पॉझिटिव्ह सायकलला तुमचा डायोड D1 कंडक्ट झाला, निगेटिव्ह हाफ सायकलला तुमच्याला डायोड D2 कंडक्ट झाला, परत पॉझिटिव्ह सायकलला डायोड D1 कंडक्ट झाला, परत निगेटिव्ह सायकलला डायोड D2 कंडक्ट झाला. सो हे अल्टरनेटिव्हली चालत राहणार. आणि आउटपुट वेव्ह फॉर्म जर बघितला कंपॅरेटिव्हली, या दोन्हीच्या कंपॅरेटिव्हली जर तुम्ही आउटपुट वेव्ह फॉर्म जर बघितला हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी आणि फुल वेव्ह रेक्टिफायर साठी, तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये या ठिकाणी निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड हा ऑफ होता, पण इथं काय झालं, या निगेटिव्ह हाफ सायकलला सुद्धा डायोड कंडक्ट झाला आणि याचा जो वेव्ह फॉर्म आला तो फुल वेव्हच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसतोय, म्हणून याला म्हणायचं फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि हे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये यूज केलं जातं. हे सर्वात जास्त यूज केलं जाणारं रेक्टिफायर आहे. सो आता तुमची गोष्ट व्यवस्थित लक्षात आली असेल की ह्या दोन्ही रेक्टिफायर मध्ये आपण एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये केलंय. ठीक आहे. आणि या एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये होत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की जो करंटचा फ्लो होता किंवा जो व्होल्टेजचा फ्लो होता तो युनिडायरेक्शनल आला आहेतच, पण त्यासोबतच पल्सेटिंग आलाय. पण ऍक्च्युअल डायरेक्ट करंट काय सांगतं, ऍक्च्युअल डायरेक्ट करंट काय सांगतं, जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट कसं पाहिजे, स्ट्रेट लाईन पाहिजे. म्हणजे इथं जर टाइम असेल ते जर आउटपुट असेल तर आउटपुट कसं पाहिजे, स्ट्रेट पाहिजे. पण इथं स्ट्रेट आलाय का, नाही. तो कशाच्या फॉर्म मध्ये आलाय, ते पल्सच्या फॉर्म मध्ये आलाय. हे पल्सच्या फॉर्म मध्ये आलाय. आणि ऍक्च्युअल काय झालं की रेक्टिफायरच्या आउटपुटला, हे ऍक्च्युअल रेक्टिफायरचं आउटपुट आहे आणि या रेक्टिफायरच्या आउटपुटला काही एसी कॉम्पोनंट आहे, म्हणजे अल्टरनेटिंग व्होल्टेजचे काही कॉम्पोनंट प्रेझेंट आहे. कोणता कॉम्पोनंट प्रेझेंट आहे, एकदा पीकला पोहोचतोय, एकदा झिरोला पोहोचतोय, एकदा पीकला पोहोचतोय, एकदा झिरोला पोहोचतोय. ज्यावेळेस रेक्टिफायरच्या आउटपुटला सम कॉम्पोनंट और सम पार्ट ऑफ एसी व्होल्टेज जर प्रेझेंट असेल तर त्या व्होल्टेजला म्हणायचं आहे रिपल व्होल्टेज. ठीक आहे. काय असतं ते पण सांगतो. सगळ्यात अगोदर आपण काही ऍडव्हान्टेजेस आहेत, ऍडव्हान्टेजेस फुल वेव्ह रेक्टिफायरचे ते नोट डाऊन करून घेऊया. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर कोणते ऍडव्हान्टेजेस काय काय ते नोट डाऊन करून घेतो. फर्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे की जे रेक्टिफिकेशन प्रोसेस झाली त्या रेक्टिफिकेशन प्रोसेस मध्ये आपल्याला एसी इनपुट जे भेटत होतं त्याची इफिशियन्सी फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये वाढली. बरोबर, म्हणजे हाफ वेव्हच्या कम्पॅरेटिव्हली फुल वेव्ह मध्ये काय झालं, इफिशियन्सी वाढली. सो इथे नोट डाऊन करून देतो. इफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर is higher than that of half wave rectifier. Half wave rectifier. या ऍडव्हान्टेजेस नोट डाऊन करून घेत चला. जनरल इफिशियन्सी काय झाली, इन्क्रीज झाली. अजूनही काही पॉइंट्स आहे. सेकंड पॉइंट आहे, सेकंड पॉइंट the ripple voltage, या ठिकाणी रिपल व्होल्टेज येणार हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये. तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये रिपल व्होल्टेज काय कमी आहे. तर रिपल व्होल्टेज इन फुल वेव्ह रेक्टिफायर is less than that of half wave rectifier.
आता तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन पडला असेल की हे रिपल व्होल्टेज काय, तर समजून घ्या. रिपल व्होल्टेज म्हणजे जर इनपुट, मी जर इनपुट दाखवतो तुम्हाला, हे इनपुट होतं एसी व्होल्टेज आणि आता जे आउटपुट आलंय ते आउटपुट तुमच्यावाल्या युनि डायरेक्शन आणि पल्स सेटिंगच्या फॉर्म मध्ये आलंय. पण ऍक्च्युअल आउटपुट आपल्याला असं पाहिजे होतं, पण असं भेटलंय का? नाही. तर इथं या ठिकाणी पल्सच्या फॉर्म मध्ये, या ठिकाणी पल्सच्या फॉर्म मध्ये आउटपुट भेटलंय. आणि हे जे पल्सच्या फॉर्म मध्ये व्होल्टेज भेटलेलं असतं, म्हणजे याच्यामध्ये काही एसी कॉम्पोनंट प्रेझेंट असतात, त्यालाच म्हणलं जातं रिपल व्होल्टेज. याला काय म्हणलं जातं? रिपल व्होल्टेज. मग जेवढा हा रिपल व्होल्टेजचा एक फॅक्टर असतो त्याला म्हणलं जातं रिपल फॅक्टर. जेवढा हा रिपल फॅक्टर कमी असेल तेवढं तुमचं जे व्होल्टेज असतं ते क्लोज टू द काय असतं? डीसी व्होल्टेज असतं. जेवढा रिपल फॅक्टर कमी तेवढं तुमचं डीसी व्होल्टेज काय असतं? ऍक्युरेट असतं, म्हणजे युनि डायरेक्शन असतं. आता रिपल व्होल्टेज काय आहे, त्यानंतर आपल्याला कॅपॅसिटर म्हणजे फिल्टर कसा यूज करायचा आहे, या सगळ्यांविषयी आपण आपल्या पुढील लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. सो टुडेज लेक्चर इज ओनली फॉर हाऊ द पीएन जंक्शन डायोड इज यूज ऍज अ रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणून पीएन जंक्शन डायोडचा यूज कसा केला जातो या सर्वांविषयी आज आपण डिस्कस केलं. फुल वेव्ह रेक्टिफायर कसा असतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर कसा असतो, त्यांची बोर्डच्या रिलेटेड सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. सो याच्या व्यतिरिक्त कोणाला जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, थँक्यू.